मित्रांनो, आपल्या कुटुंबाला एक सुखी समाधानी आयुष्य मिळावं, रिटायरमेंट नंतर स्वतःकडे 4 पैसे असावेत, रिटायरमेंट नंतर आयुष्य आनंदात जावं व आर्थिक अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी सामान्य माणूस त्याच्या उमेदीच्या काळात भरपूर कष्ट करतो, पैसा कमवतो। मात्र अनेक वेळा असं होतं की एखादा व्यक्ती पैसे तर कमवतो, मात्र तो जेवढे पैसे कमवतो तेवढेच पैसे खर्च करतो, त्याच्या हाती पैसे शिल्लकच राहत नाही। याला अनेक कारण असतात, मात्र तुमच्याकडे आलेला पैसा तुमच्या हातात कसा टिकेल, खर्च कसा कमी होईल यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही खास उपाय सांगण्यात आलेले आहेत। त्याबाबत आज मी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मित्रांनो बघा, सर्वात प्रथम म्हणजे घराच्या या दिशेला चुकूनही कचरा कुंडी ठेवू नका। मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार घरातील साफसफाईचा परिणाम हा थेट तुमच्या आर्थिक परिस्थितीवर होतो, त्यामुळे घराच्या उत्तर पूर्व अर्थात ईशान्य दिशेला कचरा कुंडी किंवा कचरा टाकू नये। जर घराच्या या दिशेला कचरा टाकला जात असेल तर धनाची प्राप्ती होणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे नळामधून टपकणारं पाणी। मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात जर नळाच्या तोटीमधून सातत्याने पाणी गळत असेल तर ते अशुभ मानलं जातं। नळामधून सतत गळणारं पाणी हे पैशांच्या खर्चात वाढ होण्याचे संकेत आहेत, त्यामुळे नळातून पाणी गळत असेल तर योग्य त्या उपाययोजना कराव्यात। तिसरी गोष्ट म्हणजे स्वयंपाकघर चुकीच्या दिशेला नसावं। वास्तुशास्त्रानुसार तुमचं स्वयंपाकघर हे आग्नेय दिशेला म्हणजे पूर्व आणि दक्षिण दिशेच्या मध्ये असावे। पश्चिम दिशेला कधीही स्वयंपाकघर किंवा किचन नसावं, यामुळे खर्चात वाढ होते। पुढची गोष्ट म्हणजे तिजोरीची दिशा। वास्तुशास्त्रानुसार घरात तुम्ही तुमची तिजोरी कोणत्या दिशेला ठेवली याचा थेट परिणाम हा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर आणि खर्चावर पडतो। तुम्ही घरात तिजोरी ठेवताना ती नेहमी अशी ठेवा की तिचं तोंड हे उत्तर दिशेकडे असावे। असं मानलं जातं की जर तिजोरीचं तोंड उत्तर दिशेकडे असेल तर त्या कुटुंबावर लक्ष्मी माता प्रसन्न होते। आणि मित्रांनो, पाचवी आणि शेवटची गोष्ट म्हणजे घरात चुकूनही तुटलेला पलंग ठेवू नका। वास्तुशास्त्रानुसार घरात कोणतीही तुटलेली वस्तू असू नये। जर तुमच्या घरात तुटलेला पलंग किंवा फुटलेला आरसा असेल तर त्याचा परिणाम धनावर होतो व खर्चात मोठी वाढ होते। तर मित्रांनो, आज आतापासूनच तुम्ही या गोष्टींमध्ये बदल करा, जेणेकरून लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न राहील आणि तुम्हाला पैशाची कमतरता कधीच भासणार नाही। तसेच मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।